जीवन तर जगतो आहोत, परंतु त्यातला भाव हरवलेला, भावरहित एकेरी वाट. तुमच्यासाठी माझ्या हृदयाचे तट तुडुंब कधी भरत नाहीत. माझ्यासाठी तुमचं मन कधी गहिवरून येत नाही. जगणं कठीण झालेलं म्हणतात. भाकरीचा एक वाण चव्हाट्यावर ठेवलेला, पोट भरलं असो की घर भरलेलं असो, आमच्या सगळ्यांचा नजरा त्या भाकरीच्या वाणावर. अतोनात स्पर्धा. तो वाण मलाच मिळाला पाहिजे, तो माझ्यासाठीच आहे. इतरांच्या नजरा चुकून किंवा त्यांच्याशी चार हात करून तो वाण मला लंपास करायचा आहे. मी लंपास करीनच, मग त्यासाठी काय वाटेल ते करीन. हेच शिकवलेलं असतं आम्हाला आमच्या समाजाने, हेच शिकवलेलं आहे त्यांच्याही आईबाबांनी. भाकरी कशी कमवावी हे गेल्या काळातलं शिक्षण आता फक्त भाकरी कशी पडवावी ह्या पातळीपर्यंत पोहोचलंय. कुणाचाही पोटाला भुकेची कळ नाही, भुकेचा अर्थही आमच्या अनुभवाला पदरात नाही. तरीही भूकच केंद्रबिंदू अख्ख्या जगाचा. पोटाची भूक तशी मनाची भूक, मनाची भूक तशी वासनांची भूक, इच्छांची भूक, आशेची भूक, अभिलाषेची भूक. भूक भूक भूक. कसं स्पर्धामय करून टाकलं हे जग. तणाव वाढलाय माणसा माणसात, भावा भावात तणाव, बाप लेकात तणाव. कुटुंबातल्या प्रत्येक शब्दाचं खंडन झालंय, मीचा प्रादुर्भाव झालाय. कधी काळी संत होतंय जीवन असं म्हणतात. कुणी आपला मीचा एक खडा टाकला आणि कुणी आपल्या मीचा खडावर खडे टाकत गेलं. पाण्यात पडत राहिले, स्वस्थपणा हरवला, अस्वस्थता वाढली. माणसं माणसांचा जीव घेतायत, जीव नसल्यासारखी माणसं जगतायत, ठेचतायत एकमेकांना, मारतायत एकमेकांना. जणू अस्वस्थतेचा तलवारीचा नंगा नाच चाललाय. विद्यार्थी मित्रांनो, ही लढाई अस्तित्वाची नाही, ही लढाई जगण्याची सुद्धा नाही. ही लढाई भाकरीची नाही, ही लढाई पोटाचीही नाही. तमाशा आहे स्वतःला केंद्र मानणाऱ्या आजच्या पिढीचा. हा तमाशा आहे त्यात उगवलेल्या विषारी इच्छांचा. हा तमाशा आहे त्यात फोपावलेल्या आकांक्षाचा तणाचा. जीवनाशी तसूभरही संबंध नसला तरी अख्ख्या मानवी विश्वाला व्यापून टाकण्याचं सामर्थ्य असलेल्या हा क्रूर भावनांचा हा तमाशा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण गर्ताडकर. यूट्यूबच्या स्पिरिट गर्ताडकर मध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. इयत्ता 10वीच्या कुमार भारतीच्या दुसऱ्या भागातली पहिलीच कविता वस्तू ह्या विषयावर प्रस्तावना, विवेचन आणि मनन करतोय. तुम्ही हा कार्यक्रम मनापासून ऐकता आहात म्हणून सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानतो. शेवटपर्यंत ऐकत रहा, गप्पांचाही ओघ आहे. या गोष्टी अस्वस्थ करतात एका जमातीला. ही अस्वस्थ संवेदनशील जमात एका कोपऱ्यात बसून माणसांचा हा तमाशा बघतात. या जमातीचं नाव आहे कवी, लेखक. या जमातीचा पुढचा टप्पा आहे संत, महात्मा, पीर, पैगंबर. कवी लेखक हा अस्वस्थतेचा खेळ पाहून स्वतः अस्वस्थ होतात आणि काही शब्द या माणसाला प्रदान करतात, त्याला कविता म्हणतात. त्याच्या दृष्टीला आणतात. इकडे संत महात्मा तर स्वतःच शांत असतात, तुडुंब भरलेल्या सागरासारखे त्यांचेही शब्द असतात. दोघांचीही चिंतनशीलता सारखीच असते, पण कवी नावाची जमात उत्कट असते. कणव असली तरी उत्कटताच जास्तीची असते. कवींची भाषा फटकारे मारते, कधी डंख मारते, कधी ही भाषा चावते आपल्या मनाला. काही वेळा उमजतही नाही, आडवी तिडवी वळण घेते ही कवींची भाषा. कविता नावाच्या ह्या प्रदेशात एक कवी जन्मला 1960 साली. द भा धामनस्कर 1960 साली. आज 2019, जवळजवळ 60 वर्षांपूर्वी त्यांच्या मनात अशी संवेदना जागृत झाली. सृजन शक्ती अंकुरली आणि कागदावर अवतरली कविता दशकाची.
कविता दशकाची हा त्यांचा काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांच्या मनात असं बरंच काही उगवून गेलं. त्यांनी ते जपून ठेवलं. पुढे त्यांचा एक संग्रह प्रसिद्ध झाला, तोच तो बरेच काही उगवून आलेले. बरेच काही उगवून आलेले. आणखी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. प्राक्तनाचे संदर्भ, हस्तांतर, भरून आलेलं आकाश, असा हा संवेदनांचा संग्रह. ओळखता का तुम्ही त्यांना? द.भा. धामनसकर. व्यक्तीचा चेहरा म्हणून ओळखा असं मी सांगत नाही. त्यांचं कार्य म्हणजेच त्यांचा चेहरा. त्यांचा कविता म्हणजेच त्यांचा चेहरा. त्या चेहऱ्याला आज आम्ही ओळखायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. आणि म्हणूनच हा योग. तुमच्या पुस्तकातली ही कविता, वस्तू, भाग 2, पान नंबर 21. वस्तू. कवीच्या संवेदनाक्षम मनाला वस्तूंशी तुमचं माझं नातं आणि व्यवहार अस्वस्थ करून गेला. ते व्याकुळ झाले आणि मग त्यांच्या मनात उसरलेले विचार त्यांनी ह्या कवितेतून प्रस्तुत केले. अतिशय संयमित शब्दात त्यांनी तुम्हाला, मला, अवघ्या मानवजातीला काहीसं आगळं वेगळं सांगायचा प्रयत्न केला. सांगताना कुठेही विद्वत्तापूर्ण शब्द नाही, आडवी तिडवी वळणं नाही. मुद्दा एकच, 7 वेळा समजावून दिलेला. कुणाला? आम्हाला. माणसाशी जीव नसलेल्या माणसासारखं वागणाऱ्या आम्हाला. आम्हाला जीव आहे, परंतु आमचं वागणंही किंबहुना जीव नसलेल्या माणसासारखं असताना ते विषय घेतायत खरोखरच जीव नसलेल्या वस्तूंचा. ही तफावत आहे आमच्या. मनाचा भाकरीसाठी सदा सर्वदा गुरगुरत राहणारे आम्ही आणि कनवतेने काठोकाठ भरलेलं कवी, हे अंतर आहे आमच्या दोघात. म्हणून ही कविता तुमच्यात, माझ्यात संवेदना जागवेल. संवेदनाहीन अशा आम्हा बुजुर्गांचा वर्तणुकीतच तुम्ही जीवनात मोठे मोठे होतायत, हे निदान तुमचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. निदान आज तरी तुमच्या मनातली संवेदना जागृत आहे. तुमचं वय आहे. तुम्हालाही माणसाचा अशा बधीर जगण्यातले प्रश्न जाणू लागले असतील. तुम्हालाही काही विचारावंसं वाटत असेल. एकूणच ह्या प्रश्नाला आज वाचा फुटली ती ह्या कवितेच्या माध्यमातून. मन नसलं तरी वस्तूंना मन असल्यासारखं वागवायचं, एवढा सुंदर आशय सांगणारी ही कविता. आम्ही असा विचार केलाच नाही. वस्तू ह्या निर्जीव असतात हे आम्ही जाणतो. अशा गोष्टी टेक्निकल म्हणून आम्हाला पटकन समजतात, परंतु त्यांना जीव असल्यासारखं वागायचं ही गोष्ट मात्र नॉन टेक्निकल म्हणून आम्हाला पटत नाही. का असं? कारण आम्हाला त्या संवेदना प्राप्त झाल्या असल्या तरी अंकुर कधी फुटलाच नाही. बधिरतेकडचा हा प्रवास चालूच आहे. असा विचार करून आम्हाला काही फायदा आहे का? असा आमचा सरळसोट प्रश्न मान उभी करतोय. म्हणजे फायदा असेल तरच आम्ही विचार करणार ही मतप्रणाली. पण मित्रांनो, आम्हाला फक्त भौतिक फायदा कळतो. त्याही पलीकडे फायदे असतात हे आम्हाला पुरतं ठाऊकच नाही. असल्या कवितेचा अभ्यासानंतर तुमची समज वाढू लागते, तुमची कल्पनाशक्ती वाढू लागते, तुमची कल्पकता वाढू लागते. त्याच कल्पना, तीच कल्पकता तुम्हाला तुमच्या व्यवहारी जीवनातही मदत करू लागते. एकूणच आमचं व्यक्तिमत्व फुलतं. आमचं व्यक्तिमत्व चौफेर फुलत नाही याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही अशा प्रकारच्या व्यवहारी वाटेवरचे प्रवासी असतो. नफ्या तोट्याचं गणित लावणारे अकाउंटंट असतो. मित्र हो, ही सृष्टी तर असली गणित जाणत नाही. ज्या सृष्टीत आम्ही दिवसाचे 24 तास राहतो, ती सृष्टी, त्या सृष्टीचे नियम समजावून घेण्याचा आम्ही कधी प्रयत्नच करीत नाही. केवढे भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला जीव आहे. घरातल्या भिंतीला जीव नाही, त्या दगडात जीव नाही, औषधीयुक्त झाडे झुडपे, जिवंत प्रचंड वृक्ष प्रत्यक्ष धारण करणाऱ्या पर्वतात जीव नाही. जीवन या शब्दाचा दुसरा अर्थ पाणी. असलं प्रचंड पाणी जीवन सोबत घेऊन सतत प्रवासाला लागलेल्या
त्या नदीत जीव नाही. या झाडाला जीव असला तरी त्या खालच्या मातीत जीव नाही. जीव असलेल्या कितीतरी गोष्टी आमच्या अवतीभोवती जगतायत. पहारेकरी म्हणून नेमणूक न करताही कुठलीही अपेक्षा नसणारा या गल्लीत राहणारा हा गल्लीतला कुत्रा, चोरट्या पावलांनी घरात घुसून झाकून ठेवलेली दुधाची भांडी हुडकून दुधाचा समाचार घेणारी पण तरीही घरात हवीहवीशी वाटणारी ही मांजरी, आपल्या बछड्यावर नितांत प्रेम करणारी ती चरणारी गाय, बरोबर संध्याकाळी मागच्या पावलांनी गोठ्यात परतते. द्यायचंच तर हंडेचा हंडे आणि तेही रोजच्या रोज देणारी ती साधी भोळी म्हैस. काबाड कष्ट म्हणजे काय, अवताची दुशेर मानेवर घेऊन अख्ख्या ओझ्याचं नांगराचं जोखड ओढायचं ते ह्या बैलांच्या जोडीनेच. शेतकऱ्याच्या जीवनातला हा त्यांचा घरातलाच एक सजीव सदस्य. वाऱ्यासारखा वेग अंगाला देणारा अत्यंत चपळ हा घोडा टप टप अशा रुबाबदार चालीने चालत असतो. धबडक धबडक अशी गती घेतो आणि वाऱ्यालाही स्पर्धेत माघार घेण्यास भाग पाडतो. खेड्या पाड्यातली पहाट उगवते ती कोंबड्याचा बांगेने. डोळे किलकिले होतात, पुन्हा झोप घेरून येते. घटकाभरानंतर जड मनाला जागवणारी ती घराबाहेरच्या झाडावरची पक्ष्यांची किलबिल. हो, जग सजीवांचं आहे. आपण उजळणी करतोय ती मनात साठलेल्या या सजीव आणि मोहक गोष्टींची. हीच तर संवेदना आहे. कर्कश आवाज असला म्हणून काय झालं, या कावड्याची ही हाक सुद्धा लोभवते मनाला. काही सांगायचा प्रयत्न करतोय तो काळाकुट्ट कावडा. पडल्या घराचा कुठल्याशा वाशात आपला खोपा सोडून चरायला निघालेली ही कबुतरांची जोडी. दाणे टिपतील, दाणे चोचीत साठवतील आणि आपल्या पिल्लांना चोचीत गुटूर गुटूर करीत भरून टाकतील. या सृष्टीच्या किमयेपुढे नतमस्तक व्हावं. हिरव्या हिरव्या शरीराला सुसंगत अशी ही लाल भडक चोच देऊन किती सुंदर बनवलंय ह्या पोपटाला. भल्या सकाळी भाकरीचं भेंडोळ बांधून शेतावर निघून जायचं. कोडी कोडी पिकं मोठी तजेलदार जाणवतात, आपलं सहर्ष स्वागत करतात. निसर्गानेही डव सांडून त्यांच्यावर अभिषेक केलेला असतो. अशीच एक गोंडस जमात. पिकांचे अंकुर चोरत असत भीत भीत सशाची जात. मोठी भेदरट जमात. चाहूल लागली की चालली बिडा. कोळी पानं खाणारी कोडी कोडी हरणी, एकदम सावध, कान टवकारलेले कायम, वत्सल. तिकडे आपल्याच आनंदात उड्या मारणारा, झाडाचा या फांदीवरून त्या फांदीवर अंग झोकून देणाऱ्या ह्या माकडाचा तोल कसा बरं जात नाही. सृष्टीत जीव घेऊन जन्मलेला हा चेंगट प्राणी आपल्या चाळांनी मनोरंजन तर करीत नाही ना आपलं, एखाद्या डोंबाऱ्यासारखं. सार कसं रमणीय. हत्तीची शांत धैर्यपूर्वक चाल. सोंड पुढे करून शंख फुंकताना पाहून कुण्या योद्ध्याची आठवण व्हावी. खाली मान घालून चरणाऱ्या हत्तीला पाहून एखाद्या तटस्थ योग्याची आठवण व्हावी. इतरही अन्य पशु दिसतात ह्या सृष्टीमध्ये. वाघ, सिंह, लांडगा, झेब्रा. तिथून सुरुवात करून किळसवाण्या वाटणाऱ्या झुरडीपर्यंत, अगदी मुंगीपर्यंत ही सजीव नांदी. नेहमीच आपल्या कर्मात व्यस्त असलेली ही मुंगी. तिकडे सागराच्या अंतरंगात वास्तव्याला असणारी आणखी एक अनोळखी सृष्टी काही औरच असते, सदा आनंदात विहरत असते. या सृष्टीतच उगवणारी ही झाड झुडप, ही फुलांची उधळण, ही सुगंधाची उधळण. जगा, आनंदाने जगा, असला काहीसा संदेश देते की सृष्टी माणसाला. एखाद दुसरं गुणवैशिष्ट्य वगळता या सृष्टीत राहण्याचा आनंद दिसतो. इथल्या प्रत्येक सजीव प्रकृतीमध्ये हा आनंद भरलेला. घर नाही, दार नाही, संध्याकाळी सोय नाही, अंगावर वीतभर कपडा नाही, तरी आनंदाचीच उधळण करते हे इथली सजीव सृष्टी. मग या सृष्टीचाच एक घटक असूनही हा माणूस आनंदी का असत नाही?
कारण मानवेतर सृष्टीने निसर्गदत्त संवेदना जपून ठेवलेल्या आहेत आणि माणसाने हरवलेल्या आहेत. आपल्या संचयी वृत्तीमुळे स्पर्धेचं मोठं संकट स्वतःच्या हृदयावर आणून ठेवलंय. आशा आकांक्षाचा स्वप्नात वावरणाऱ्या ह्या माणसाचा जीवनातला भाव हरवलाय, रस हरवलाय, बेचव बेस्वाद असं जीवन जगतोय माणूस. सृष्टीचा चेहरा समजून घेत नाही, सजीव सृष्टीकडे बुद्धिमत्तेने दृष्टिक्षेप करीत नाही. अशा या बधीर माणसाला कवी धामनसकर सांगतायत, अरे वस्तूंना जीव नसल्यासारखं वागू नकोस. कारण कवींनी हे गृहीत धरलंय की जीव असलेल्या म्हणजे जीवांशी अपेक्षित असलेलं वर्तन तुम्ही करताय. हो ना? खरंच का आम्ही तितके सभ्य आहोत? कुत्र्याला जीव आहे, मांजरीला जीव आहे. ठाऊक असूनही गल्लीत एका कोपऱ्यात पेंगलेल्या कुत्र्याला आम्ही दगड हाणून मारतो, ती गंमत म्हणून. उंचावरून मांजरीला खाली फेकून दिलं तरी तिच्या कमरेला धक्का पोचत नाही हे तपासण्यासाठी आम्ही उगाच मांजरीला गच्चीवर घेऊन जातो आणि कसलाही विचार न करता खाली निर्दयपणे फेकून देतो 2 मजल्यावरून. आपल्याच नादात चरत असलेल्या पाखरांवर धोंडा भिरकावून देतो. झुरडाला पायाखाली दाबून टचकन मारून टाकतो. भिंतीवरचा पालेवर हल्ला करून तिची तुटलेली शेपटी वडवडताना पाहून आम्हाला आनंद होतो. वेदनांनी विव्हळणाऱ्या कुत्र्यावर आम्हाला दया सुद्धा येत नाही. सृष्टीच्या या सजीव जीवांचा अंगाअंगात प्राण आहे हे ठाऊक आहे, पण तरीही आम्ही त्यांना जीव नसल्यासारखे वागवतो. या पार्श्वभूमीवर कवीचं हे वाक्य ऐकताना जीव मात्र कासावीस होतो. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये त्यांना. कदाचित कशाला? नसतोच वस्तूंना जीव. शाळेत जाऊन रोज रोज ज्या बेंचवर आम्ही बसतो त्या बेंचमध्ये कुठला आला जीव? कोणत्याही बेसावध वेळी बोट घालून पुस्तक उघडतो आम्ही उधळून टाकल्यासारखं. त्या पुस्तकात कसला जीव आलाय? बालपणी ज्यांचा वाचून क्षण व्यतीत व्हायचा नाही अशा रबराच्या बाहुल्यांमध्ये कुठून आला जीव? म्हणून त्यांच्याशी बेदरकारपणे वागण्याचा आम्हाला परवाना आहे. भिंतीवर टांगलेल्या स्वर्गस्थ झालेल्या आपल्या आजोबांचा फोटोत कसला आला जीव? काढा ना तो फोटो तिथून आणि त्या भिरकावून. कराल तुम्ही असं? नाही ना? नाही, मुळीच नाही. आजोबांचा मुलगा म्हणजे तुमचा बाप तरा येईल आणि झापडात ठेवेल तुमचं 4-5. का म्हणून? तुकाराम महाराजांची तसबीर टांगलेली असेल तुमच्या घरामध्ये, थोडं थुंकून बघा त्या तसबिरीवर. आई येईल आणि झापडात ठेवेल 2-4. का म्हणून? कारण तुमचा बाप त्या वडिलांचा तुकाराम महाराजांच्या प्रतिमेशी भावनिकरित्या जुडलेला आहे. भावनिक नातं हे त्यांचं. त्या नात्याला तुम्ही धक्का देता आणि तो तुम्ही देऊ शकत नाही. हीच भावना प्रगल्भ करायची आयुष्यात. प्रत्येक प्राण्याशी आपलं नातं असतं, किंबहुना सृष्टीतल्या प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींशी आपलं नातं असतं. सूर्याकडून तुम्ही उष्णता आणि प्रकाश रोज रोज घेत असतात, म्हणून सूर्यदेवाशी नातं आहे तुमचं. ज्या जमिनीवर तुम्ही बसता उठता त्या पृथ्वीशी तुमचं नातं आहे. या हवेशी तुमचं श्वासांचं नातं आहे. इथून कोट्यावधी मैल अंतरावर असलेल्या सूर्यचंद्राशी जर तुमचं इतकं जवळचं नातं असेल तर तुम्ही किती महान आहात, किती मोठे आहात तुम्ही. सूर्य तुमच्याशी कारण नसताना नातं ठेवतोय आणि तुम्ही त्याच सृष्टीच्या इतर कुणाशीही नातं ठेवण्यात कुचराई करतात. हेच प्रयोजन होतं मित्रांनो, तुम्हाला मी एवढ्या सजीव सृष्टीची आठवण करून दिली. त्याचं हेच कारण होतं. ही संवेदना माणसाच्या मनात जागृत झाली पाहिजे. त्याचं नातं या अखंड सृष्टीशी जमलं पाहिजे. सृष्टीशी जमलं म्हणजे आपोआपच या निर्जीव गोष्टींशी, नातं नसलेल्या गोष्टींशी आपलं नातं साहजिकच जमेल. मग वस्तूंना जीव नसला तरी आम्ही त्यांना जीव असल्यासारखे वागू. वस्तूंना मन नसलं तरी आम्ही त्यांना मन असल्यासारखं वागू. वस्तू ह्या निश्चितच आपल्या उपयोगासाठी बनलेल्या असतात, आपल्या वापरासाठी बनवलेल्या असतात. त्या अर्थाने त्या आपल्या सेवकासारख्याच असतात.
आपण पायात बूट घालतो, आपले पाय सुरक्षित असावेत म्हणून ते बूट आपली सेवा करतात. अधूनमधून आम्ही त्यांची पॉलिश करतो, कुठं उधळलं तर दुरुस्त करतो. पण अगदीच वापरून वापरून कंटाळा आलाय म्हणजे त्यांना कुठल्या उकिरड्यावर बेदरकारपणे फेकून देतो. तेव्हा मात्र त्या बुटांना मन नाही, त्यांना जीव नाही असं काहीच वागतो. कारण त्या बुटांशी, त्या चपलांशी आपलं कुठलं भावनिकरित्या नातं जमलेलं नसतं किंवा संपलेलं तरी असतं. ह्याच बुटांनी वर्ष 2 वर्ष आपली सेवा केलेली असते असं आपण विसरून जातो आणि अडगडीत टाकून देतो. ही बुटं आमचे पाय सुरक्षित ठेवतात, आमच्या पायाचं संरक्षण करतात. कधी बोललात तुम्ही या बुटांशी, चपलांशी? निदान आज तरी थोडा वेळ का असे ना जा त्यांच्या जवळ, म्हणा त्यांना तुम्ही माझ्यावर उपकार केले हे म्हणून दाखवा त्यांना. अंगावरून उतरून काढलेल्या कपड्यांना एक क्षण म्हणा की आज दिवसभरामध्ये मी जर 4 चौघात जाऊ शकलो किंवा शोभून दिसलो असेल तर ते तुमच्यामुळे. तेव्हा मी तुम्हाला आज चांगलं धुईन, इस्त्री करेन आणि व्यवस्थित ठेवेन. दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरा कपडा अंगावर परिधान करताना त्या कपड्यांचे धन्यवाद माना. मी तुम्हाला प्रदर्शनात नेतो आहे. हे आत्मकेंद्री आणि आतताईपणाचं म्हणणं आहे. आज तुमच्यामुळे मला शोभा येणार आहे असं म्हणणं भावनिक आहे, रसपूर्ण आहे, कृतज्ञतापूर्ण आहे. महिन्याचा पगार सेवकांना देताना जर दात्याच्या मनात धन्यतेचा भाव उमटताना दिसत असेल तर त्याच्याकडे सेवक आयुष्यभर सेवा करतात. मग पगार सुद्धा तुटका मुटका असला तरी चालतो. सेवकाला हा सन्मान अपेक्षित असतो कारण त्यात त्याचा आनंद दडून बसलेला असतो. आपल्या बाबांना विचारा, जर ते कुठली सेवा करत असतील तर. लाखभर पगार देईन महिन्याचा, पण 8च्या 8 तास तुम्हाला अपमान मिळेल. कराल का अशी सेवा चाकरी? नाही म्हणतील ते म्हणतील सन्मान पाहिजे, मग पोटापुरतं मिळालं तरी चालेल. तुमच्या आयुष्यात तुमचे गुण, तुमचे मार्क्स हा तुमचा सन्मान आहे. बरं वाटतं तुम्हाला, आनंद वाटतो चांगले मार्क्स मिळाले की. पण हळूच कुणी टोमणा मारला की कॉपी करून हा पराक्रम केलास तर तुमचा अपमान होईल. तुम्ही सुद्धा सन्मानासाठी हे गुण मिळवतात कारण सन्मानात आनंद असतो. या निर्जीव गोष्टींचाही सन्मान करायचा असतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायची असते कारण त्या सन्मानात त्या वस्तू प्रचंड सुखावतात. ही कवी मनाचा संवेदनाशीलतेची जाणीव आहे. त्यांना जाणवलं ते, म्हणून ते सल्ला देतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, हे सत्य स्वीकारलं तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. मान द्यावा म्हणजे काय? कृतज्ञतेपोटी त्यांची स्वच्छता ठेवायची. त्यांची गरज आहे आपल्याला म्हणूनच तर त्यांना आपण घरात आणलेलं असतं. पण घरात नव्हे, त्यांना स्थान आपल्या मनात द्यावा. त्यांचं अपमान होईल असा विचारही मनात शिवायला. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची एक कारकिर्दी आनंद होतो माणसाला. त्यासाठी स्वप्न बघितलेली असतात, काबाड कष्ट करून पैसे जमवलेले असतात. पहिल्या दिवशी पूजा करतात, कौतुक करतात, 4 लोकांना दाखवायला आमंत्रित करतात, फेसबुकवर प्रसिद्ध करतात, लाईक मिळवतात. कितीही फसव्या लाईक असल्या तरी माणसं त्या रात्री अंथरुणावर पडला तरी मन कारमध्येच असतं माणसाचं. 4 दिवस, 4 महिन्यानंतर भाव बदलतात. त्यातलं नाविन्य हरवलेलं असतं. वर्षभरानंतर दुसऱ्या कारची स्वप्न पडतात. पहिली कार विक्रीला काढलेली असते. कुठं हरवतात या भावना? कपडे फाटले तर बोहरणीला देऊन टाकतात. ढीगभर कपड्यांचा मोबदल्यात मिळालेल्या वीटभर भांड्याचं कौतुक ऐकायचं असेल तर अशा कुठल्या गृहिणीच्या तोंडून ऐका. चांगली गोष्ट आहे, पण ते गेलेल्या कपड्यांची नाते इतकं बेपर्वाईने तोडून टाकायचं. ते नातं असतं हे विसरून जायचं. तुम्ही कल्पना करा, तुमचा आवडीचा एक सुंदर सदरा होता.
वापरून वापरून जीर्ण झाला होता. आईने त्या बोहरणीला देऊन टाकला. बोहरणीने त्या सदऱ्याला धुवून पुसून शिकून शिवून इस्त्री करून रस्त्यावरच टांगून ठेवला विक्रीसाठी. तुम्ही त्या रस्त्याला जाता, तुमचं लक्ष अचानक त्या सदऱ्याकडे जाते. तुम्ही पक्क ओळखता की तो सदरा आपलाच आहे. पण वस्तुस्थिती तशी आहे की आपला होता तो आपला नाही. हे सत्य असलं तरी काय भाव उठतात तुमच्या अंतरंगात कधी कधी. थोडा विचार करून एक भाव विश्व तयार होईल. तो सगळा तुम्हाला विचारेल का म्हणून असा काय गुन्हा घडला होता माझ्या हातून. कारण तुमच्या मनात किंचित जागला नसेल, पण सगळ्याच्या मनात मात्र तो स्नेह आजही तरंग निर्माण करतोय. म्हणून कवी म्हणतो, वस्तूंनाही जपावं, लाडावूनही ठेवावं. पुढे त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. जणू वस्तूंवरची जबाबदारी आहे, आपल्यावर काहीच नाही असंच तर आम्ही वागत असतो. पण प्रश्न निर्माण होतो की मग काय नाती लावून अशीच वस्तू सांभाळत बसायची? किती कचरा होईल घरामध्ये. होय, केव्हा तरी प्रत्येकाला निवृत्त व्हायचंय. माणसाला काय आणि वस्तूंना काय. कधीतरी सेवा संपवावीच लागते. अशा वेळी वस्तूंची सेवा संपल्यावर त्यांचा कृतज्ञतापूर्ण निरोप हा हक्क शाबूत ठेवायचा असा संदेश कवी इथं देत आहेत. निर्जीव वस्तूंबद्दल कृतज्ञता असावी असा संदेश मनात पोचल्यानंतर एक प्रश्न उभा ठाकतो डोळ्यांसमोर. त्याचे अनंत प्रश्न निर्माण होतात. मित्रांनो, त्यातले काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्हीच स्वतःला ही उत्तर द्या, मला नकोत. कारण त्याच प्रश्नांसाठी माझी उत्तरं मला तयार करायची आहेत. मित्रांनो, ज्या आई वडिलांनी आपल्याला अनमोल असं जीवन दिलेलंय, जीवनात उठणाऱ्या हजार प्रश्नांना यशस्वीपणे तोंड देऊन प्रत्येक वेळी आपलं संरक्षण केलंय, त्या आई वडिलांच्या बाबतीत आपली कृतज्ञता किती आहे. घरात भावंड आहेत, मोठे भाऊ, लहान बहिणी, बालपणी किंबहुना आताही त्यांनी तुमच्यावर मायेची पाखरण केलेली, प्रेमाची घरटी बनवली तुमच्यासाठी, प्रेमाची उधळण केली तुमच्यावर. आज त्यांच्याबद्दल तुमच्या मनात किती कृतज्ञता आहे. शाळेतले शिक्षक तुमचं बोट धरून तुम्हाला लिहायला शिकवलं, एक एक धडा शिकवला. दमून गेले, थकून गेले तरीही त्यांचा हट्ट चालूच राहिला. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात किती कृतज्ञता आहे. ज्या देशाने तुम्हाला अन्न दिलं, पोटभर पाणी दिलं, रस्ते दिलेत, ज्या देशाने तुमच्यासाठी एवढ्या शिक्षणापासून नोकरीपर्यंतच्या सोयी दिल्या, त्या देशाबद्दल तुमच्या मनात खरंच काही कृतज्ञता आहे का? ज्या देवाने तुम्हाला जन्म दिला, माणूस म्हणून सर्वोत्तम बनवलं, तुमच्या सेवेसाठी अवघी सृष्टी उभी करून ठेवली, त्या देवाबद्दल तुमच्या मनात कणभर तरी कृतज्ञता भाव आहे का? कृतज्ञता हा माणसाचा मोठा गुण आहे. हा गुण तुमच्यात विकसित व्हावा, ह्याच उद्देशाने कवी महाशयांच्या ह्या कवितेतून आपण संदेश घ्यायचा आहे. आज इथंच थांबतो. बाकीचा अभ्यास आपण पुढल्या भागात करूया.